खूप मस्त असं वातावरण एकदम शांत झालं आहे आता. तुम्ही लवकर आलात ना 9ला 9 किंवा 10ला तेव्हा तुम्हाला एवढी गर्दी नाही भेटणार. पण थोडी थोडी म्हणजे गर्दी वाढत जाते. त्यामुळे तुम्ही याल तर लवकर या. 9 वाजता ओपन होतं, तर 9 वाजता आला तर तुम्हाला चांगलं भेटेल सगळं. आणि आपण आतमध्ये तुम्ही कॅमेरा यूज नाही करू शकत. काय म्हणजे आपल्या बघण्यासारखं आहे, पण कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही. एकदम प्राचीन काळासारखं आहे ना, त्यामुळे. साऊथ सेल पागोडा. आता साऊथ सेल पागोडाला आलो आम्ही. एकदम मस्त वातावरण झालं आहे. आता इथं वाटतं एक घंटा आहे, बेल आहे आय थिंक. एकदम बाप वाटतं आहे. एकदम शांत आणि फिरण्यासारखं आहे. आलात तर लवकर या तुम्ही, तर तुम्हाला जरा बरं वाटेल फिरण्यासारखं. बाकी एकदम शांत आहे आणि ऊन खूप आहे, म्हणजे थंड पण आहे आणि गरम पण वातावरण. फोटो काढायला सांगितलं आणि 9लाच ओपन होतो प्रॉपर ते. सोलार पण केले, सोलारची पण व्यवस्था केली आहे. आय थिंक सगळं सोलारवरच चालतं आहे जास्त तर, कारण की ऊन खूप भेटतं ना, उन्हामुळे जास्त सोलारवरच चालतं. बाकी एकदम अजून खूप बघण्यासारखं आहे. म्हणजे जे तुम्ही लडाखची ट्रिपमध्ये बघता, स्पितीला बघता, ते सगळं इकडे आहे. हे बघ पूर्ण ड्रॅगन सारखं वेलो. इथे पण वाटतं अलाउड नसेल कॅमेरा. बघू आता खाली कसं काय. एकदम मस्त आहे बघा, तुम्ही पण आहे का? खूप मस्त गेलं आहे आणि मेंटेन एकदम मस्त केलं आहे लोकांनी. चांगलं आहे, एकदम पुरेपूर प्रॉपर ठेवलं आहे. स्वच्छता एकदम चांगली ठेवली आहे. आणि हे मेन किती मोठं आहे, इग्लू टाईप आहे. आतमध्ये शूट नाही म्हणून, तर मी आतमध्ये शूट केलं असं ना, मस्त आहे. वरती ते मंदिरासारखं आहे. जरा जोरात वाजा, जोरात वाजा. तर आता आमचं हे दर्शन पूर्ण झालं आहे पागोड्याचं. तर आता आम्ही घरी निघतो आहे. तर प्रॉपर म्हणजे एकदम शांत जागा आहे, तुम्ही येऊ शकता. तुम्हाला रिकमेंडेड आहे, फॅमिलीसोबत पण येऊ शकता. बाकी एकदम मस्त जागा आहे, एकदम थंडगार. सकाळी लवकर आला तर तुम्हाला थंडी खूप भेटेल. त्यासाठी तुम्ही 9पर्यंत या, आणि 9च्या नंतर आलं तर गर्दी भेटेल. पण काय प्यायला पण आतमध्ये प्रॉपर व्हेजिटेरियन, कारण की बौद्ध ठिकाणी मंदिर आहे, तर तिथं तुम्हाला खायला पण भेटेल चांगलं. चला भेटू आता डायरेक्ट जेवताना. आम्ही चाललो आता पुढे. बाहेर एक हॉटेल आहे चांगला, एकदम फेमस आहे, तिथं जेवायला चाललो आहे. आता तिथं जेवू आणि मग तिथून आम्ही डायरेक्ट घरी निघू. पुढचा प्रवास आम्ही दाखवू आता बाईकवरचा, थोडाफार जेवढं होईल तेवढं शूट करताना. बाकी आता मस्त चाललं आहे. खूप थकले पण नाही एवढं, म्हणजे ऊन थोडंफार ऊन वाटतं आहे म्हणून थोडंफार थकायला होतं, नाही तर गरम होतं थोडं. बाकी एकदम मस्त. बाकी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर करा. आता जरा आम्ही तर जरा झाडाखाली बसतो, थंड वाटतं आहे. तर आता माझ्या मित्राला पण एकदा विचारतो कसं वाटलं त्याला येऊन. कसं वाटलं तुला? एकदम आतमध्ये कसं थंड असं वातावरण आहे आतमध्ये, आणि एकदम जुन्या काळातलं मंदिर आहे आणि स्वच्छ आणि सुंदर असं मंदिर आहे. आणि मला इथे यायला फॅमिलीसोबत यायला खूप आवडेल.
सारखं सारखं यायला येतं ह्या हवेच्या हो. ठिकाणी. मस्त थंडगार हवे आणि आणि निसर्ग एकदम सुंदर आहे इथं आणि जंगल निसर्गाच्या सारखं. आतमध्ये पण आहे. हां एकदम गावी, आपण गावी कसं गेल्यासारखं वाटलं तसं वाटतंय. फक्त आपण तुम्ही आलात तर जरा पार्किंग जरा बाहेर आहे, तुम्हाला पार्किंग गाडी करायची तर बाहेर आहे. म्हणजे किती 1 किलोमीटर ना हां 1 किलोमीटर अंतरावर पार्किंग आहे. पार्किंग त्याच्या पुढे आहे. मग तुम्ही चालत जाऊ शकता. बाकी एकदम मस्त वाटलं. चला आता आपण डायरेक्ट जेवायला भेटू, नाहीतर डायरेक्ट आपण भेटू आता डायरेक्ट मोटो कॅम्पवर. तर आपला जो पावोड्याचा ब्लॉग होता तो आपल्याला एंडिंग करायचा राहिलेला, आणि आपली जी गोप्रोची बॅटरी होती ती खूप डाऊन झालेली, त्यामुळे मी ब्लॉग पुढचा काय एवढं शूट नाही केलं. आपल्याला जेवणाचा पण ब्लॉग शूट करायचा होता, तो पण शूट करायचा राहिला. बाकी आपण जो पावोडीचा जो गेट होता तिथंच एंडिंग केली. बाकी नंतर मी बोललो घरी आपण शूट करू. तुम्हाला जो हा पागोड्याचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेथपर्यंत टेक केअर, बाय बाय, कीप वॉचिंग, बाय.